आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडकडून हालचाली। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याची पहिली यादी येणार। 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी असेल, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची भाजपची तयारी। मुंबई आणि कोकणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपचा प्लॅन। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 8 विधानसभा लढवण्याच्या दृष्टीने भाजपची मोर्चे बांधणी सुरू। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यामध्ये बैठक। 20 ऑगस्टला राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा। राज्यामध्ये काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार। भाजप खासदार अशोक चव्हाणांना मोठा धक्का। जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डीपी सावंतांनी नांदेड उत्तरमधून मागितली उमेदवारी। काँग्रेसकडून सावंत लढण्यासाठी इच्छुक। परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या गंगाखेड इथे आयोजित आढावा बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। विरोधकांनी सेट केलेला नॅरेटिव्ह बदलणार। सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार होणार। जनसन्मान यात्रेमध्ये भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर अजितदादांनी पूर्ण पक्ष आणला असता। पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती होती, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री अजितदादा यापूर्वी झाले असते, परंतु पूर्णच्या पूर्ण पक्षच ते घेऊन आले असते, तितकं शक्ती होती। अजित पवार यांची शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेट्टे यांनी भेट घेतली। श्रीराम शेट्टे यांच्या कादवा कारखान्याला दादांची भेट। 2 वेळा मी पक्षाचा आदेश मानला, आता संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी। भाजपच्या मिनल खदगावकरांचा बंडाचा इशारा। खदगावकर नांदेडमधील नायगाव मतदारसंघामधून इच्छुक। 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। जुन्नर मतदारसंघातील हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला 2 कोटींचा निधी। शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर बेनके पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चा। वडिलांना राज्यपाल बनवणार, भाजपने वचन दिलं होतं। भाजपनं दिलेल्या वचनावर अद्यापही निर्णय नाही। अभिजित अडसुळांची प्रतिक्रिया। बहिणी हात धरून त्यांना सांगितलं की आपण कृपया राज्यपाल व्हावे, ही आमची इच्छा आहे। तेव्हा अडसूळ साहेबांनी पण त्यांच्या विनंतीला मान दिला। शरद पवार 11 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा बार्शीमध्ये मेळावा। बार्शीतील मेळाव्यामध्ये पवार उमेदवारीबाबत संकेत देण्याची शक्यता। स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांची सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेससोबत युती। केशव उपाध्यायांची ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। मातोश्रीवरच्या बैठका आता खरगेंच्या घरी होऊ लागल्या। उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ। ठाकरेंच्या दिल्लीमधील बैठकीवरून रावसाहेब दानवेंची टीका। अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीच्या प्रकरणी कर्णबाळा दुनबळेंना अटकपूर्व जामीन मंजूर। अकोला कोर्टाकडून कर्णबाळा दुनबळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर। मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करणार, नितीन गडकरींचं आश्वासन। खासदार रवींद्र वायकरांनी दिलं होतं गडकरींना निवेदन। अमरावतीमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक। शेतकरी सहकारी जिनिंग प्रोसेसिंगच्या लिलावाप्रसंगी मनसे कार्यकर्ते आणि संचालकांमध्ये राडा। शेतकरी जिनिंगच्या 17 संचालकांपैकी एकच संचालक उपस्थित। पुण्यामध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपरोधिक बॅनर। लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना। बॅनरवर सर्वोत्कृष्ट खड्डानाथ, सर्वोत्कृष्ट खड्डेंद्र यांचा उल्लेख। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये वाद। काँग्रेसचे नेते BR कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यामध्ये बाचाबाची। कुणालाही पक्षात घेऊन त्यांना तिकीट देऊ नका या मुद्द्यावरून वाद। नांदेडमध्ये राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या 5 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। काल मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला होता। मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी दाखल केली याचिका। कागदपत्र 1.5 महिन्यामध्ये सादर करा, कोर्टाची राजू पाटील यांना मुदत। मनसेची शिवडी विधानसभेमध्ये अभिवादन यात्रा। स्मृतीस्थळावर जात नांदगावकरांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण।